श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत एक अद्भुत कथा. शनिवार आणि प्रदोष काळ यांचा संगम म्हणजे शनी प्रदोष व्रत. हा दिवस काय इतका महत्त्वाचा आहे, कसा शनिदेवाचा कोप शांत होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते, याचीच सुंदर कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत शनी प्रदोष व्रत कथा. त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. श्री स्वामी समर्थ. प्राचीन काळापासून प्रदोष व्रताला अत्यंत मोठं महत्त्व आहे. प्रदोष हा दिवस म्हणजे त्रयोदशी तिथीच्या संध्याकाळचा कालखंड. या काळात भगवान शिव आणि माता पार्वती यांची उपासना केल्यास सर्व पाप नष्ट होतात आणि पुण्याची प्राप्ती होते. परंतु जेव्हा हा प्रदोषवार शनिवारी येतो तेव्हा तो शनी प्रदोष म्हणून ओळखला जातो. या व्रतामुळे भगवान शंकर व शनिदेव दोघांचीही कृपा मिळते. एकेकाळी पृथ्वीवर चंद्रभान नावाचा अत्यंत गरीब पण श्रद्धावान ब्राह्मण राहत होता. त्याच्यावर शनीच्या साडेसातीचा प्रकोप आला. त्यामुळे त्याला कोणतेही काम यशस्वी होत नव्हते. घरात सतत दुःख आणि आजारपण होते. अन्नधान्याची टंचाई, पैशाची कमतरता आणि कर्जाच्या ओझ्यामुळे तो ब्राह्मण अत्यंत दुःखी झाला होता. एक दिवस त्याने ठरवले की मी भगवान शंकराची उपासना करावी. तो जंगलात गेला आणि तेथे एक साधू संत भेटले. त्या संतांनी त्याला सांगितले, वत्सा, तू शनी प्रदोष व्रत कर. शनिवारी त्रयोदशीच्या दिवशी उपवास कर. प्रदोष काळी शिवलिंगासमोर दीप लाव, जलाभिषेक कर आणि शंकराची आरती करून शनी प्रदोष कथा ऐक. असे केल्याने तुझ्या जीवनातील सर्व क्लेश नाहीसे होतील. तो ब्राह्मण संताचे वचन ऐकून आनंदला. त्याने घरी येऊन मनोभावे शनी प्रदोष व्रत सुरू केले. चंद्रभान ब्राह्मणाने काही महिने सातत्याने शनी प्रदोष व्रत केले. त्याच्या उपासनेने शंकर प्रसन्न झाले. शनिदेवही प्रसन्न झाले. काळानुसार त्याचे सर्व दुःख नाहीसे झाले. घरात अन्नधान्याची भर पडली, कर्ज फिटले, आजारपण दूर झाले. त्याच्या जीवनात आनंद व समृद्धी परत आली. ब्राह्मणाचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. हे पाहून गावातील लोकांनाही शनी प्रदोष व्रताचे महत्त्व कळले. त्यांनी हे व्रत सुरू केले. शनी प्रदोष व्रत केल्याने शनीची साडेसाती, अडचणी, पाप व संकट नाहीसे होतात. भगवान शंकर व शनिदेव दोघांची कृपा मिळते. घरात सुख, शांती, आरोग्य व समृद्धी वाढते. अडलेली कामे पूर्ण होतात व शत्रूचा नाश होतो. जो भक्त श्रद्धा भक्तीने शनी प्रदोष व्रत कथा ऐकतो किंवा सांगतो तर सर्व दुःखातून मुक्त होतो, पुण्य प्राप्ती करतो आणि भगवान शंकर व शनिदेव यांच्या कृपेला पात्र ठरतो. ओम नमः शिवाय. ओम शनीश्वराय नमः. एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव माता पार्वतीसह विराजमान होते. त्यावेळी सर्व देव, ऋषी व गंधर्व दर्शनासाठी आले होते. तेथे शनिदेवही आले. पण शनिदेव लाजाळू स्वभावाचे, सतत आपल्या दृष्टीचा भय बाळगून होते.
शनिदेवाने नतमस्तक होऊन शंकराला विचारले, प्रभो, माझ्या कटाक्षामुळे लोक दुःखी होतात. माझ्याकडे कोणी येत नाही. सर्वांना माझी भीती वाटते. मला याचे फार दुःख आहे. माझ्या दृष्टीमुळे लोकावर क्लेश येतात. या दोषातून मी मुक्त कसा होऊ? तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे शनिदेव, तुमची दृष्टी कठोर असली तरी ती लोकांना जागृत करते, त्यांच्या पापाचा नाश करते. पण जो भक्त प्रदोष काळी माझी व तुमची भक्तिभावाने पूजा करेल त्याच्यावर तुमच्या दृष्टीचा वाईट परिणाम होणार नाही. उलट तुमच्याकडून त्याला आशीर्वाद मिळेल. हे ऐकून शनिदेव म्हणाले, ठीक आहे प्रभो, मी वचन देतो की जो भक्त शनिवारी प्रदोष व्रत करील त्याच्यावर माझा कटाक्ष कधीही वाईट पडणार नाही. त्याची सर्व दोष नाहीसे होतील आणि त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. ओम नमः शिवाय. ओम शनीश्वराय नमः. या प्रकारे शनी प्रदोष व्रत कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि भक्तीने उपासना केली तर शनिदेव सुद्धा कृपा करतात आणि शिवकृपेने सर्व अडचणी दूर होतात. या व्रताने आपल्यावरचे सर्व दोष नाहीसे होतात आणि आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. म्हणूनच प्रत्येक शनिवारी येणाऱ्या प्रदोष काळात हे व्रत करणे आवश्यक आहे. ओम नमः शिवाय. आजच्या कथेतून जाणून घेतले आहे की शनी प्रदोष व्रताचे महत्त्व आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे. आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये ओम शनीश्वराय नमः लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया परत अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.